आमची माहिती ज्या अर्थी आम्ही तुम्हाला एवढ्या सगळ्या माहिती सांगितलेल्या आहेत त्या अर्थी आमची माहिती ही कन्फर्म आहे की लीगल ओपिनियन सुद्धा याला निगेटिव्ह आलेलं आणि मुळामध्ये जी कॉस्ट होती 4,000 कोटीवरनं साधारण 6,600 कोटीच्या वर चाललेली आहे। मग 4,000 कोटीचं टेंडर 6,600 का दिलं जातंय, कुठल्या कंपन्यांना दिलं जातंय, या कंपन्यांची कोणाचे लागेबंदे आहेत, ह्याच्यामध्ये मी एक नाव सुद्धा घेतलेलं, ते नाव पुन्हा एकदा देतोय, सनी पांड्या। हा माणूस या सगळ्या गोष्टींच्या पाठी इन्व्हॉल्ड आहे। ही गुजरातची कंपनी आहे। सनी पांड्याचा फोटो सुद्धा मी आपल्याला मागच्या वेळा दाखवलेला, तो आताही उपलब्ध आहे। आणि या सनी पांड्याने हे सगळं कार्टेल तयार केलंय। याच्यामध्ये गगराणी साहेबांवर काय प्रेशर आहे मला माहीत नाही, आणि एवढे सगळे पुरावे देऊन सुद्धा हे टेंडर त्यांना द्यायची सरकारला का आवश्यकता आहे? का येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या आर्थिक गणितासाठी हे सगळं मॅनेज केले जाते। बरं 32 कोटी अबो जे मी सांगतोय ते ॲक्च्युअल 60 कोटीपर्यंत जात आहे, कारण 46% जी लेव्ही आहे कामगारांची लेव्ही जी नव्हती पहिली, पूर्वी रेटमध्ये असायची, आता ती एक्स्ट्रा देत आहे, म्हणजे हे पालिका खिशातून देणार आहे। म्हणून ते टेंडर 32 नाही 60% वर जाते। आणि मग हे लोकांचे पैसे अशा पद्धतीने खायचे आणि तेच निवडणुकी ही मोडस ऑपरेंटी आता करताय का? माझा प्रश्न असा आहे, तर भ्रष्टाचार भारतीय पक्ष जर बोलते की त्याचा भ्रष्टाचार, मग स्वतः जर भ्रष्टाचार करणार आहेत त्यांना पहारेकरी म्हणून बसलेले ना 5 वर्ष, मग आज हे वागतायत कोणाला? सनी पांड्या आहे हा माणूस, जी कंपनी जी आहे सनी पांड्या कोणाचा कोण आहे? हा गुजरातचा माणूस आहे, हा कोणाचा कोण? याची चौकशी झाली पाहिजे। हा, आणि सनी पांड्यांबद्दल अजून एक माहिती, गुजरात राज्य सरकार होते पक्ष पांड्या फेवर करण्यासाठी टेंडर तयार केलंय का? ह्याला फेवर करण्यासाठी महाराष्ट्रातनं पैसे देणार आहात का तुम्ही? जे आम्ही टॅक्स रूपात, आम्ही कर स्वरूपात जे पैसे भरलेत ते पैसे तुम्ही त्याला देणार ठीक, हे सगळं टेंडर मॅनेज केलंय का? हा मोठा प्रश्न होतो। आम्ही एक्सटेन्शन दिलाय आणि आता महानगरपालिकेने मध्ये एक निर्णय घेतलेला की ठीक त्यांना एक मुदत द्यायची आणि तेव्हा अस्तित्वात येईल निवडणूक आली तेव्हा नवीन टेंडर तुम्ही स्टँडिंग कमिटी तो लोकांसमोर, तसं न करता निवडणुकीची आचारसंहिता लागायच्या 1 महिन्यावर आधी तुम्ही एवढ्या घाईघाईने का मंजूर करताय? हा महत्वाचा प्रश्न इथे निर्माण होतो। एवढी घाई कोणासाठी आहे, कशासाठी आहे? आणि माजी सन्माननीय मुख्यमंत्र्यांवर आमचा विश्वास आहे की ते भ्रष्ट नाहीये। नुसता विश्वास ठेवून किंवा नुसतं ते भ्रष्ट असं म्हणून ही मुख्यमंत्र्यांनी लावली पाहिजे। हे कोणासाठी महानगरपालिका काम करते, हा कोणाचा माणूस आहे, या सगळ्याची चौकशी मुख्यमंत्र्यांनी केली पाहिजे अशी अपेक्षा आहे। आणि जर आम्ही 1 आठवड्याची मुदत देतोय महानगरपालिकेला 8 दिवसाची, तर आयुक्तांच्या दालनाबाहेर आम्ही स्वतः जोपर्यंत याची चौकशी लावत नाही आम्ही तिथनं नाही, हे आयुक्तांनी लक्षात घ्यावं। आणि हा आमचा शेवटचा, जोपर्यंत या प्रकरणाची चौकशी नाही, या प्रकरणाचं सत्य नाही, याची चौकशी नाही, तोपर्यंत आयुक्तांच्या दालनाच्या बाहेर आम्ही धरणं घेऊन बसणार आहोत। नाही धरणं मनसेची उपोषण स्टाईल नाही, आम्ही बसू। मग आयुक्त कॅबिन मध्ये राहतील, आम्ही आयुक्तांच्या कॅबिन मध्ये, आयुक्त घरी जातील ना आम्ही घरी जाऊ, आयुक्तांना स्पष्टपणे सांगतो। आम्ही त्यांना 10 वेळ मागितली, पत्र दिलेली आहे, आयुक्त प्रकरणात वेळ देत नाहीये, म्हणून आम्हाला दुसरा पर्याय नाहीये।
टेंडरच काढलाय ना. त्यांना टेंडर मिळवण्यासाठी टाळाटाळ आहे का तुम्हाला जे भेटले नाही? हो, कारण ह्याची चौकशीची मागणी आम्ही करणार आहोत. आमच्याकडे पुरावे आम्ही दिलेले आहेत. याची उत्तर म्हणून टाळाटाळ चालू आहे. पण ह्या संपूर्ण प्रकरणाची चौकशी जोपर्यंत होत नाही, हे टेंडर रद्द होत नाही, आम्ही आयुक्तांच्या बाहेर बसू. काय ते आम्ही योग्य वेळी सांगू. सांगितलं म्हणून मग दुसरा लोक या ठेवलाय देणारच नाही. तरी नव्हतं, बाकी पण आहे. शकतील तुम्हाला ज्याच्या कंपनी काम. मला असं वाटतं पत्र मध्ये दुसरी परीक्षा आम्ही सांगितलं पत्रकार परिषद या कंपन्यांना ही कामं आम्ही लावलेली तुम्हाला कुठल्या ग्रुप आहे की या कंपन्यांना कामं मिळणार टक्के मिळणार. त्यापर्यंत कशी चौकशी पाहिजे तसं दाखवायचं. नाही बघा, आरोग्य विषय त्यांच्या पद्धतीचं जर केले ते आम्ही फॅक्ट. सनी पांड्या हा गुजरातचा करू शकतो. बरं, त्यांना टेंडर मिळाले अगोदर नाही होत की आम्ही मिळणार आहे की आम्ही त्यापेक्षा तुम्ही प्रश्न असू थंडा आरोप केला जातो की इथले सगळे गुजरात नाराजी नाट्य झालं तरी वाढत चाललंय का त्याच्यामध्ये की आहे त्याच्याबद्दल वादच नाही. पण कंपनी जर कमी मान्य केलं असतं त्याच्या कंपनीला स्थान बाहेरच्या स्थान देऊन जी म्हणत आहे त्याच्या अधिक रकमेत देतात नाहीये का? कंपनी गुजरातची आहे, महाराष्ट्र आहे, कर्नाटक आहे का जम्मू काश्मीरची आहे? 6,000 कोटीला का मात्र त्यांच्या सध्याच्या गाड्या सुद्धा संख्येने वापरण्यात येतात. काही गाड्यांमध्ये पूर्ण प्रचार आहे. नाईकनी माध्यमातून पण आपण हा विषय घेतलेला आहे. मुळात असं आहे वापरायच्या
कर्मचारी 20 दाखवायचे, वापरायचे 4, अशा प्रकारचा घोळ रोज महापालिकेत चालू आहे. पण आपण आहे की आणि राजांनी मागायचा परिस्थिती आज मुंबईत आहे. जर आयुक्त ज्या गोष्टींना संरक्षण देणार असेल कोणाकडे कोणाकडे मागायचा. त्यामुळे आता रस्त्यावर उतरायची वेळ आली आहे. आमचा आयुक्तांना इशारा आहे आपल्या सर्वांच्या माध्यमातून, यात चौकशी चालू करा. जो काय कोण आणि तिसरी महत्वाची गोष्ट, याच्याही नंतर जर 8 तासांनी काम दिलं आम्ही रस्त्यावर येणार, हे त्यांनी लक्षात ठेवावं. गुजरातवरनं येऊन इथे दादागिरी नाही करायची, आम्ही पण नाही करणार. त्यांनी प्रक्रिया राबवण्याची तयारी दर्शवलेली आहे. लवकरच ही टेंडरिंग प्रोसेस सुरू होणार आहे पालिकेकडून. मुळात आहे तेवढा तर वापरा. आहे तुम्ही जेवढे मान्य केलं तेवढ्या गाड्या वापरत नाही तुम्ही. सगळ्या प्रकार भ्रष्टाचार बोका नगरपालिकेत, कारण कोणाचीच तिथे नाहीये ना नगरसेवक आहेत आणि अधिकारींना भस्म्या झालेला आहे. रोज ओरवत आहेत पैसे. राजकीय प्रश्न काँग्रेसच्या शिष्टमंडळाने शरद पवार यांची भेट घेतली आणि त्यावेळेला त्यांनी असं म्हटलंय की 2019ला राजसाहेबांच्या मागे तुमच्याकडे सभा घ्या म्हणून लक्ष, हा एवढाच माझा प्रश्न आहे. आरोप केला आणि दडपशाही मला 2019 मध्ये लोकसभेच्या वेळेला सन्मान्य भिका मागणाऱ्या लोकांना आज आठवण झाली का की मनसे दडपशाही तेव्हा नाही का? एवढाच माझा प्रश्न आहे. मुळातच काँग्रेस ही उद्धव ठाकरे सोबत आता जायला तयार नाहीये. आम्ही शब्द दिलेले आहेत. उद्धव ठाकरे कुणी आहेत काँग्रेसला ते नकोच आहेत टीका केलेली आहे. ठाकरे आणि उद्धव ठाकरेंनी आता केवळ आता कोण अपशकुनी आहे आणि कोण मुंबईचा शकुनी आहे हे मला वाटतं आजची चर्चा जास्ती सांगू शकतात. मला वाटतं तो 2 पक्षांचा अंतर्गत विषय, आम्ही कशाला पाडा. त्यांच्या मनाने एकत्र आले, त्यांच्या मनाने भांडतायत, त्यांच्या मनाने दूर जातील किंवा एकत्र, तो त्यांचा आहे पडायची. आमचं म्हणणं आहे लोकांचं भलं करा, असे भ्रष्टाचार होऊ देऊ नका. ह्याच्यासाठी भांडण केलं तर आम्हाला अभिमान वाटेल, फालतू गोष्टींसाठी भांडण करण्यापेक्षा. शिवसेना 70 जागा द्यायला मनसेला तयार आहे. कोण बोललं असं? अशी चर्चा आहे. नाही, कोणाची चर्चा आहे? अशा जर चर्चांना मी कसं उत्तर देऊ? कोण बोललं असेल तर मला सांगा, त्यांचं नाव घ्या, मी बोलतो. पण 70 जागा दिल्या, पण कोण दिल्या गेल्या आल्या 100 जागा दिल्या 200, या चर्चांना अर्थ नाही ना. तुम्ही ऑफिशियल कोण बोललं असेल शिवसेनेमधनं तर मला सांगा, त्यांचं नाव घेऊन मी उत्तर देतो. धन्यवाद. पण ती चर्चा तुमचा जो कोर्टिंगचा सगळ्याचा अभ्यास होता 227 जागांचा, त्याच्यातून तो सगळा अभ्यास पूर्ण जाऊन मनसे अध्यक्षांपर्यंत पोहोचलाय का? आणि मुळात अजून शिवसेना मनसे या युती ज्या दिवशी राजसाहेब घोषणा करतील त्या दिवशी मला सगळ्या उत्तर देता येईल. अजून प्रकारची कुठली घोषणा हा सन्माननीय राजसाहेबांनी जाहीर केला नाहीये, त्यामुळे या बोलण्यास जाहीर त्या दिवशी आपल्या सगळ्या प्रश्नांची सविस्तर उत्तर देईल.